हरि ओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. भगवद्गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्न्यास योग चालू आहे. त्यातल्या आपण 13व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. बरोबर. आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करू आणि मग आपण विवेचन घेते. हरि ओम. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरि ओम. 13वा श्लोक आणि गीताईचा श्लोक असं एकदा म्हणूया आणि मग आज आपण ज्ञानेश्वरी आपली राहिलेली आहे त्या 13व्या श्लोकावरची ती बघणार आहोत. मी म्हणू का तू म्हणतेस? याचा श्लोक म्हणते मी. हा. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. मनाने सगळी कर्मे सोडूनी संयमी सुखे नवद्वार पुरी राहे करीना करवी हिना. तर ह्याच्यावरच्या ओव्या आहेत 73 ते 75. 3च ओव्या आहेत. जैसा फळाचिया हावे पैसे कर्म करी आगवे मग न कीजेची येणे भावे उपेक्षी जो. जसे इतर लोक खलाशेने कर्म आचरतात तसाच योगीही कर्म आचरतो, पण मग ते आपण केलेच नाही अशा भावनेने त्या कर्माविषयी तो उदास राहतो. जास्त ओव्या नाही आहेत त्यामुळे आपण ओवी विवेचन अशाच ह्याच्यामध्ये घेऊया. त्यांना काय म्हणायचंय की वरकरणी त्या माणसाचं काम असं दिसेल योग्याचं की जणू काही त्याला फलाची तो खूप आसक्त आहे. फलासक्त माणूस जितक्या उत्साहाने आणि उमेदीने ते काम करेल तितक्याच उत्साहाने ते तो काम करतो. फक्त आतून त्यांनी फलासक्ती सोडलेली असते. ते बाहेर न कळू शकत नाही, पण फलासक्ती सोडणं ही गोष्ट बाहेरून दिसण्यासारखी नाहीच आहे ना, ती आतून घडणारी गोष्ट आहे. इथे आपल्याला 3ऱ्या अध्यायातला 25वा श्लोक आठवतो. अगदी हाच अर्थ सांगणारा तो श्लोक आहे. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. हेच म्हणायचंय त्यांना की ज्याला लोकसंग्रह करायचा आहे म्हणजे इतर लोकांना आदर्श घालून द्यायचा आहे त्यांनी फलासक्ती मनात ठेवून बाहेरून फलासक्ती असल्याप्रमाणे उत्तम कार्य करावं, कारण त्याला लोकांना धडा घालून द्यायचा आहे. नाहीतर फलासक्ती सोडणं म्हणजे जाऊ देत, मग काय मला फळ नकोच आहे, मी कसंही केलं तरी चालेल असा संदेश जाईल. तो संदेश नाही आपल्याला चालणार. मागच्या वेळेला विवेचनामध्ये आपण म्हणलंच होतं की ज्याचा अकर्तृत्व आत्मबोध जरी असला त्याला काहीही करण्याची गरज नसली किंवा काहीही करण्यात त्याचा आतून लगाव नसला तरी त्याचं कार्य हाताने होताना चांगलंच झालं पाहिजे हे त्याच्यावर बंधनकारक आहे की त्याचं भान त्याला आपोआपच राहतं. असं म्हणून ठेवण्याकरता तो वेगळी धडपड, त्याला कुठलीच वेगळी धडपड करावी लागत नाही. हेच तर त्याचं वैशिष्ट्य आपण आता शिकतोय. कुठलीही धडपड न करता विनासायास सहज प्रवृत्तीने तो उत्तम काम करतो आणि तरीही तो फळाशी चिकटून राहत नाही, हे विशेष. आणि त्याच्यामुळे काय होतं, फलासक्ती हे जे त्याचं आंतरिक फलासक्ती सोडणं ही जी गोष्ट त्यांनी आतून केलेली आहे त्याचा परिणाम मात्र बाहेरून काय दिसतो, एकतर कर्म उत्तम तो करतो ते तर आहेच, पण त्याच्यामुळे तो अत्यंत प्रसन्न असतो आणि ती प्रसन्नता त्याच्या मनात जशी असते तशी त्याचा प्रभाव इतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांच्यावरतीच पडतो. म्हणून पुढच्या वळीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो जयाकडे वासू पाहे ते उती सुखाची सृष्टी होये तो म्हणे तेथ राहे महाबोधू. मग तो ज्या ज्या दिशेस पाहतो त्या त्या दिशेस सुखाचाच वर्षाव होतो.
तो जेथे राहतो तेथे आत्मबोधाचाही रहिवास असतो. इथे ते म्हणलेलं आहे की तो जिकडे जाईल तिकडे तो प्रसन्नतेचा प्रसार करतो, आपोआपच होतो. कारण तो आतून कमालीची शांतता त्याच्या मनात स्वतःच्या मध्ये असते, त्यामुळे तीच शांतता तो ट्रान्समिट करतो. आपण मागे एकदा असाच एक प्रसंग बघितला होता की रमण महर्षींच्याकडे खूप मनात प्रश्न घेतलेला एक फॉरिनर माणूस जिज्ञासू गेला होता. आणि मग नंतर रमण महर्षींनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, ते अत्यंत शांत होते आणि कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेले होते. आणि बाकी तिथले सगळेच त्यांना भेटायला आलेले सगळेच अत्यंत शांततेत बसले होते. आणि त्या शांततेचा परिणाम, रमण महर्षींच्या आंतरिक शांततेचा परिणाम म्हणून ह्याच्या मनातल्या जे सगळ्या प्रश्न होते, शंका कुशंका होत्या, त्या सगळ्या सेटल झाल्या आणि तो त्या शांतीचा अनुभवच घ्यायला लागला. तर हे अकर्तृत्व आत्मबोधाचा परिणाम स्वरूप ही शांती मिळते. आपण असाच एक श्लोक दुसऱ्या अध्यायातल्या 64व्या श्लोकामध्ये बघितला होता. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आत्मवश्यैः इंद्रियैः. आणि ती इंद्रिय कशी एक तर ताब्यात आहेत. ताब्यात का आहेत? कारण की रागद्वेष विरहित आहेत. रागद्वेष हे स्वार्थातनं जनरेट झालेले असतात, त्याला स्वतःसाठी काही नकोच आहे. मग कसला आलाय राग आणि कुठला आलाय द्वेष? त्यामुळे अत्यंत ताबा आहे आणि त्यामुळे अशा इंद्रियांनी तो जेव्हा विषयांमध्ये वावरतो तेव्हा त्याला प्रसन्नता मिळते, आंतरिक शांती मिळते. प्रसाद याचा अर्थ प्रसन्नता. आणि तो म्हणे तेथे रागे महाबोधू. तो आत्मबोध स्वरूप झालेला आहे, तो मूर्तिमंत आत्मबोध आहे असं म्हणायचंय. तो जिकडे जाईल तिकडे तो आत्मबोधाचा, कुठेही गेला तरी त्याचा आत्मबोधाचा त्याला विसर पडत नाही किंवा त्याच स्थितीतून तो बाहेर येत नाही, असा त्याचा अजून एक अर्थ. आता पुढची ओळी. नवद्वारे देही तो असतुची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. तो या 9 छिद्रांच्या शरीरात राहून देहभावहीन असतो आणि फळाशा सोडल्यामुळे कर्म आचरूनही अकर्ता होतो. आता इथे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत या ओवीमध्ये. नवद्वारे देही तो असतुची परी नाही, म्हणजे तो असतो आणि असत नाही. करी तुची न करी काही, तो कर्म करतो पण काही करत नाही. आता ह्या ज्या 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स एकाच तुकड्यात घातले, त्याचा अर्थ असा आहे की एक त्याची स्थिती आहे ती लोकव्यवहारामधून दिसणारी आहे आणि एक दुसरी जी आहे ती त्याची आंतरिक स्थिती आहे. असं तो नवद्वारी देही तो असतुची, तर देहामध्ये तो वास करतो कारण तो देहधारी आहे. देहधारी असल्यामुळे तो सगळ्या कर्मामध्ये देहासकटच वावरणार, त्यामुळे तो लोकव्यवहार करताना नेहमीसारखाच दिसतो. पण असतुची परी नाही, पण तो कुठल्याही कर्मामध्ये अडकलेला नसतो. त्याचा अकर्तृत्व आत्मबोध जागृत असतो कायम, त्यामुळे तो काहीच करत नाही. करताना दिसतो पण काहीच करत नाही, असतो पण काहीच करत नाही, कर्म करतो पण काही करत नाही. कर्म आणि अकर्म हे ह्याचं चालतं बोलतं उदाहरण असतो तो. आता या अशा ज्या ज्ञानी व्यक्ती असतात त्यांचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला कधी कधी अशा काही प्रसंगामधून बघायला मिळतं की ह्या व्यक्ती इतरांपेक्षा खरं तर कितीतरी अधिक काम करताना दिसतात, त्यांच्या हातून खूप कार्य, मोठी मोठी कार्य होताना दिसतात, पण ते कधी ताणतणावाखाली नसतात, दमलेले, थकलेले, ओढलेले, चिंताग्रस्त असे नसतात. असं काय, ह्याचं काय कारण असावं? तर ते त्यांचा अकर्तृत्व आत्मबोधातून त्यांना आंतरिक जी शांती आलेली आहे त्याच्यामुळे इतर आपण माणसं जेव्हा आपल्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतात, मोठमोठी कार्य आपल्याला करायची असतात, म्हणजे जी छोटी कार्य सुद्धा आपल्याला कधी कधी मोठी वाटत असतात ती तर ती करताना आपल्याला खूप ताणतणाव असतो, कारण ते कसं होईल, काय होईल, होईल का नाही नीट, मग लोक काय म्हणतील, जर आपला फ्लॉप शो झाला तर काय, त्या सगळ्या चिंतांमध्ये आपली खूप शक्ती जाते. तिथे काम चांगलं होऊन त्याचं काय जे फळ ऐहिक असेल ते मिळणं आणि त्याचबरोबर आपण ते कसं यशस्वीपणे करून दाखवलं
ह्याची पण एक टिमकी आपल्याला बडवायची असते. म्हणजे लोकांनी आपल्या बाबतीत बडवावी अशी एक आपली सुप्त इच्छा असते. आता माझं कसं होईल ह्याची काळजी असते जर मला जमलं नाही तर. त्यामुळे आपण जास्त त्या चिंतांनी आधी निम्मे झालेले असतो. म्हणजे कामाच्या कष्टाने निम्मे होण्यापेक्षा म्हणजे थकण्यापेक्षा ह्या चिंतांनी आपला जो शक्तीचा प्रचंड अपव्यय होतो तो या मानसिक शक्तीचा अपव्यय ह्या योग्याच्या बाबतीत काहीही होत नाही. त्यामुळे आणि उलट ते आत्मस्वरूपाच्या चैतन्याशी जोडलेले असतात. त्यामुळे एक उत्तम असा सोर्स ऑफ एनर्जीशी ते कंटिन्युअसली कनेक्टेड असतात. तर ते एनर्जी डिप्लिटेड कसे वाटतील. त्यामुळे ते अत्यंत उत्साहात असतात आणि न थकता भरपूर काम करू शकतात. कारण त्याला आपण स्पिरिच्युअल पॉवर म्हणतो, ईश्वरी शक्ती, त्याचा त्यांना एक वेगळंच वरदान मिळालेलं असतं जे आपल्यासारख्यांना अपरिचित असतं. आपण जी सामान्य माणसं आहोत खूप इरेला पेटून प्रत्येक गोष्ट झटून झटून करतो, त्याच्यामध्ये अनेक सुप्त हेतू असतात. आपल्याला या ईश्वरी शक्तीचा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे आपण अशांत असतो आणि म्हटलेलंच आहे अशांतस्य कुतः सुखम. त्यामुळे आपल्याला सुख कुठून लाभणार. ह्या अशा शांत आंतरिक शांती प्राप्त केलेल्या एक उदाहरण म्हणजे गुरुदेव रानडे. ते इतकं अन्नग्रहण कमी करत, इतक्या कमी अन्नावर जगत की आपण त्याचा विचारच करू शकणार नाही. आता कोणीतरी विचारलं की तुम्ही कसे काय सर्व्हाइव्ह होता एवढ्याशा अन्नावर. तेव्हा त्यांनी त्याला उत्तर दिलं की देर आर सोर्सेस ऑफ एनर्जी अदर दॅन फूड विच आय कॅन ट्रॅप देम, आय कॅन टॅप देम. म्हणजे मी वेगळ्याच एनर्जीच्या सोर्सेस मधून, ऊर्जाच्या स्रोतांमधून एनर्जी मिळवतो. आणि आपल्यासारख्यांना याचा अनुभवच नाही. पण असं म्हणतात की जे अतिशय तल्लीन होऊन नाम घेतात, नामामध्ये ज्यांना देहभान त्यांचं विसरतं, त्यांच्या टाळूतून एक स्त्राव पाझरतो. आपण ज्याला नामामृत नामामृत हे हे फक्त आपल्यासाठी शब्द आहेत, आपल्यासाठी हा अनुभव नाहीये अजून. पण इतरांच्या अनुभवातून आपण फक्त कल्पना करण्याचा प्रयत्न करतोय की ते कसं असेल. तर ते नामामृतामुळे त्यांना इतकी एनर्जी येते की ते कमीत कमी अन्नामध्ये खूप फ्रेश राहू शकतात आणि खूप कार्य करू शकतात. तर जे ज्ञानी भक्ताच्या तर देव प्रेमातच पडलेला असतो हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे. मग तो त्याला किती आणि काय देत असेल. म्हणजे जो ज्ञानी आहे आणि सदैव देवाशी किंवा परमेश्वरी चैतन्याशी जोडलेला आहे त्यांना नेमका काय अनुभव येत असेल ह्याचा आपल्यासारखे लोक जे त्या मार्गाकडे दुरून बघतायत त्यांना ते कळणंही खरं म्हणजे खूप अवघड आहे. आपल्यासाठी हे शाब्दिक लेव्हलवरती अजून आहे. आपण थोडा त्याचा प्रयत्नपूर्वक काही त्याच्यामध्ये मुरायचा प्रयत्न केला तर आपल्याला काही थोडाफार अनुभव यायची शक्यता आहे. इथे आपला आता हा 13वा श्लोक पूर्ण झालेला आहे आणि आता आपण पुढचे जे दोन आहेत ते आपण एकत्र वाचणार आहोत, 14वा आणि 15वा. त्याचं कारण मी सांगते, आधी आपण वाचूयात. 14वा श्लोक वाच, मग गीताईचा श्लोक, मग परत 15वा, मग 15व्याची गीताई, असं करू. हो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. न करते पण लोकांचे, न कर्मे निर्मितो प्रभू, न कर्मी फल संयोग स्वभावे सर्व होतसे. नादत्ते कास्य कस्य कास्यचित्यायं कस्य सॉरी नादत्ते कस्यचित्यायं न चैव सुकृतं विभुः. कस्यचित पापम. अच्छा सॉरी. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं प्रभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. नघे पाप हि कोणाचे, नवा पुण्य हि तो विभू, अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित. आता दोन्हीचे आपण अन्वय अर्थ वाचून घेऊ, पदच्छेद अन्वय अर्थ, आणि मग त्याच्यावर एकत्रितपणे चिंतन करूया. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः. कुठलाच संधी नाहीये.
न कर्मफल संयोगम स्वभावः तु प्रवर्तते. आता अन्वय अर्थ बघू. प्रभुः म्हणजे परमेश्वर, लोकस्य न कर्तृत्वम, लोकांचे ना कर्तृत्व, न कर्माणि सृजती, न कर्म निर्माण करतो, न कर्मफल संयोगम, ना कर्मफळाची त्या कर्माच्या कर्त्याशी जोड घालून देतो. तू स्वभावः प्रवर्तते, परंतु स्वभाव म्हणजे प्रकृतीच हे प्रवर्तित करते. परमेश्वर लोकांचं ना कर्तृत्व, ना कर्म, ना कर्मफळाशी जोड घालून देणं करतो. तर हे सगळं स्वभावच परस्पर करत असते. स्वभाव म्हणजे प्रकृती. आता 15वा. न आदत्ते कस्यचित पापम न च एव सुकृतम विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. विभुः सर्वव्यापी परमेश्वर, कस्यचित पापम न आदत्ते, कोणाचेही पाप घेत नाही. आदत्तेमध्ये आ अधिक दा धातू आहे. दा धातूचा अर्थ देणे, आ अधिक दा म्हणजे त्याच्या उलट घेणे. तो कोणाचेही पाप घेत नाही. तसंच न सुकृतम एव, त्या सुकृतम एव न आदत्ते, सुकृत सुद्धा घेत नाही. आदत्ते हा शब्द जरी पापम एकदाच आलेला असला तरी तो एकदा पाप बरोबर पण विचारात घ्यायचा आणि सुकृतम बरोबर पण विचारात घ्यायचा. सुकृत म्हणजे सत्कर्मही तो स्वीकारत नाही. अज्ञानेन ज्ञानम आवृत्तम, अज्ञानाने ज्ञान आच्छादित झालेले असते. तेन त्यामुळे जंतवः म्हणजे सर्व जीव मुह्यंती मोहित होतात. आणि त्यांना काय वाटतं, मोहित झाल्याचं लक्षण काय आहे, की त्यांना देव पापपुण्य ग्रहण करतो असं वाटतं. आता परत एकदा 15व्याचा पूर्ण मराठी अर्थ बघूया. सर्वव्यापी परमेश्वर कोणाचंही पाप घेत नाही आणि कोणाचं सत्कर्म सुद्धा स्वीकारत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादित झालेलं असल्यामुळे सर्व जीव हे मोहित होतात आणि त्यांना असं वाटतं की देव पापपुण्य ग्रहण करतो. आता हा थोडा वेगळाच विषय थोडा सुरू झालाय. श्लोक 14 आणि 15 यांचा आपण एकत्रितपणे आधी विचार का करतोय, तर 14व्यामध्ये प्रभू शब्द वापरलाय आणि 15व्यामध्ये विभू शब्द वापरलाय. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की ह्या 2 श्लोकांमध्ये जे सांगितलेलं आहे ते परमेश्वराविषयी काहीतरी बोललं जात आहे. मग परमेश्वराविषयी काय बोललं जातंय, की तो काय काय करत नाही. ते आपल्याला कशावरनं कळलं, दोन्ही श्लोकांची सुरुवात ही न या अव्ययाने झालेली आहे. न कर्तृत्वम, न कर्माणी, न कर्मफल संयोगम, न आदत्ते, न च ऐव, किती 5 वेळेला न आलेला आहे. त्यामुळे 5 गोष्टी कुठल्या परमेश्वर करत नाही हे या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. पण मग आपल्याला जरा प्रश्न पडतो की आता 13व्या श्लोकापर्यंत आपण ज्ञानीची चर्चा करत होतो ना, की ज्ञानीची सगळी इंद्रिय कशी ताब्यात आहे, अंतःकरण सुद्धा कसं ताब्यात आहे आणि त्यामुळे तो 9 दारं असलेल्या नगरात राहणाऱ्या एखाद्या राजाप्रमाणे तो देहात राहूनही कसा अलिप्तपणे वावरतोय आणि त्याच्यामुळे तो कसा सुखात आणि शांतीत आहे, सुखमय अशा शांतीत तो वावरतोय. हा विषय 13व्यापर्यंत चाललेला असताना एकाएकी इथे परमेश्वर काय काय करत नाही हे सांगण्याचं काय प्रयोजन. तर त्याचं प्रयोजन असं आहे की ज्ञानी व्यक्तीच्या कर्मसन्यासाचं अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी आता इथे भगवद्गीता देवाचाच आधार घेतली. म्हणजे देवाचंच उदाहरण घेऊन देव म्हणजे विश्वात परमात्मा कसा राहतो तसा देहात देही राहतो असं त्यांना सांगायचं. म्हणून आता परमात्मा कसा राहतो ह्याचं वर्णन, कसा तो अलिप्तपणे राहतो काहीही न करता. विश्वात प्रत्येक गोष्टीत तो भरून राहिलेला आहे अधिष्ठान रूपाने आणि तरीही तो काहीही करत नाही. आता काय काय करत नाही, न कर्तृत्वम सृजती, तो कर्तृत्वाची प्रेरणा देत नाही. न कर्माणी सृजती, तो कर्म करत नाही की करून घेत नाही. न कर्मफल संयोगम सृजती, तो कर्त्याला कर्मफल देत नाही.
पण मग या गोष्टी होताना तर दिसतात. कर्तृत्व निर्माण होतं, कर्म केलं जातं, कर्त्याला कर्माचं फळ मिळतं, हे होताना तर दिसतं. आणि परमेश्वर तर करत नाही. मग हे होतं कसं? त्याचं उत्तर त्या 14व्या श्लोकात दिलंय शेवटच्या ह्याच्यात. स्वभावस्तु प्रवर्तते. स्वभावामुळे हे सगळं होतं. स्वभाव म्हणजे प्रकृती. आणि 15व्या मध्ये एकच मुद्दा आलाय. नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. तो कोणाचंही पापही घेत नाही किंवा सुकृत म्हणजे पुण्यही स्वीकारत नाही. आता ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, 4, पाप आणि पुण्य हे स्वीकारणं हे आपण एकत्रच धरूया. काहीच न स्वीकारणं याच्यामध्ये ते येत असल्यामुळे त्याच्याविषयी आपण थोडस चिंतन करू की हे होताना दिसतं म्हणजे काय, आणि परमात्मा करत नाही म्हणजे काय, आणि प्रकृती करते म्हणजे काय. ते थोडंसं अगदी सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ आणि मग पुढे थोडंसं आपल्याला पारिभाषिक गोष्टींचा आधार घेऊन काही वेदांतातल्या संकल्पना सुद्धा बघाव्या लागणार आहेत. पहिलं आपण कर्तृत्वाची प्रेरणा, न कर्तृत्व सृजती. तर कर्तृत्व म्हणजे काय? तर कुठलंही लहान मोठी, सिंपल किंवा कॉम्प्लिकेटेड, चांगली किंवा वाईट असं कुठलंही गोष्ट करणं, म्हणजे कुठलीही कृती करणं, हा करण्याचा भाव म्हणजे कर्तृत्व भाव, तो माणसामध्ये अत्यंत सहजपणेच उपजतच असतो. की मी हे केलं, की मी हे करतो आहे, किंवा मला हे करायचं आहे, मी हे करून दाखवीन, असं सहजपणे आपल्या मनामध्ये जे येतं त्याला म्हणायचं कर्तृत्व भाव. आणि इथं म्हणलंय की हा कर्तृत्व भाव आपल्याला परमात्मा निर्माण करत नाही आपल्या मनामध्ये. इथे नेहमीची एक आपली उपमा आपण अनेक वेळेला बघितलेली की दिव्याच्या प्रकाशामध्ये कामं होतात, म्हणजे दिवा ती कामं करवून घेतो असं आपण कधी म्हणताना दिसतो का? नाही. दिवा फक्त कामांसाठी लागणारी प्रकाश देतो. कामं आपापलीच होतात, चांगली होतील, वाईट होतील, साधी होतील, अधिक कठीण होतील, जी काय होतील ती होतील. दिव्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. तसंच परमात्म्याला काहीही घेणं देणं नाही. या सगळ्यांसाठी जी ऊर्जा आहे, चैतन्य आहे, तेवढं पुरवणं एवढंच त्याचं काम आहे. मग हे कर्तृत्व कुठून उद्भवतं? स्वभावस्तु प्रवर्तते, स्वभावातून म्हणजे प्रकृतीतून. आता इथे माणसाची स्वतःची प्रकृती म्हणजे काय? तर एक तर त्याची शरीर प्रकृती आणि विशिष्ट विशिष्ट संस्कार असलेलं त्याचं अंतःकरण, की त्याच्यामध्ये काही विशिष्ट वासना आहेत, म्हणजे पूर्वसंस्कार असतील किंवा या जन्मातल्या अपब्रिंगिंग मध्ये ज्या अनुभवातून तो गेला असेल त्याच्यामुळे त्याच्या काही धारणा झाल्या असतील, असे काही संस्कार असतील. तर ते आता अंतःकरण म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4ही त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आता साधारणपणे अंतःकरण म्हणजे मन किंवा बुद्धी वाटतं. चित्त आणि अहंकार थोडे आपण त्याला विसरतो, पण ते विसरून चालणार नाही. कारण अंतःकरण कार्य करतं ते त्याच्या 4ही फॅकल्टीजनी एकत्रपणे कार्य होतं. आता आतली प्रकृती म्हणजे अंतःकरण, आणि बाहेरची पण काहीतरी प्रत्येक जीवाची परिस्थिती असते. त्या परिस्थितीला अनुकूल किंवा अनुरूप असा तो काहीतरी रिस्पॉन्स आपल्या अंतःकरणातल्या प्रकृतीनुसार देत असतो. उदाहरण बघू एखादं, की एखादा निसर्गरम्य परिसरात काही जण गेले, एखादा ग्रुप गेला, त्याच्यामध्ये एखादा चित्रकार असेल तर ते निसर्गरम्य वातावरण बघून त्याला चित्र काढण्याची स्फूर्ती होईल. एखादा कवी असेल तर त्याला एकदम काव्य स्फुरेल, किंवा एखादा गायक असेल तर त्याला त्या काळाला अनुकूल असा एखादा राग म्हणावा अशी त्याला इच्छा होईल. परिस्थिती एकच आहे, रिस्पॉन्स वेगळा आहे, कारण अंतःकरण प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाला काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. या संदर्भामध्ये एक फार लहानपणी ऐकलेली एक छान गोष्ट आठवली मला. एक असंच कुटुंब असतं, त्याच्यामधला जे वडील असतात ते अत्यंत दारुडे असतात, आणि आई वडील आणि 2 मुलगे असं ते कुटुंब असतं. आणि वडील दारू पिऊन प्रचंड धिंगाणा घालणे, आईला मारणे, कायम त्यामुळे दारिद्र्य, 18-20 असं सगळं त्या मुलांची वाढ होते. तर मोठं झाल्यानंतर त्याच्यातला एक जो मुलगा असतो तो वडिलांसारखाच अट्टल दारुडा म्हणतो. तो ते बघतच वाढलेला असतो, त्याला काही त्यामुळे त्याच्यात काही चूक करतोय असं वाटतच नाही. पण दुसरा मात्र दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श न करणारा निघतो. एकाच परिस्थितीत वाढली नाही,
तरी संस्कार वेगळे वेगळे कसे झाले? कारण अंतःकरणामधल्या वासना वेगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यावर घेतल्या आणि त्यांचे रिस्पॉन्सेस सुद्धा वेगळे वेगळे आले. तर हे जे सगळं होतं, हे सगळं प्रकृतीच्या कक्षेत होतं. मन, विचार, भावना, संस्कार, निर्णय, बुद्धीचे, जिद्द, चिकाटी, हे सगळं, हे जे काही आहे सगळं, ते प्रकृतीच्या कक्षेत आहे, परमात्म्यापर्यंत कुठे पोचतच नाही, हे सांगायचे जेव्हा ते म्हणतात की स्वभावस्तु प्रवर्तते. आता पुढचं, न कर्म आणि सृजती, कर्म सुद्धा देव करून घेत नाही. आता मनात उद्भवलेल्या इच्छेनुसार किंवा भावानुसार कर्म कसं करता येईल त्याचा विचार बुद्धी करते. मग ती काहीतरी निर्णय घेते की अशा अशा पद्धतीने हे केलं तर आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईल. मग ती प्रक्रिया चित्त मनात धरून ठेवतं. जोपर्यंत ते कार्य सिद्धीस जात नाही तोपर्यंत धरून ठेवण्याचं काम हे चित्त करतं. आणि अहंकार हा त्याच्याशी जोडला जातो आणि हे मी करीन, तो स्वतःवर जबाबदारी घेतो की मी हे तडीस नेईन, मग मी करेन. त्यामुळे मतीत ठरलेलं म्हणजे बुद्धीत ठरलेलं कृतीत आणण्यासाठी धृती धरून, धृती म्हणजे धरणं, धृतीचं काम आहे चित्ताचं, ते शरीराच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजे हे कर्म कशा कशामुळे झालं? अंतःकरण, चतुष्टय आणि शरीर ह्याच्या माध्यमातून ते कर्म झालं. परमात्म्याचा इथे काहीच संबंध नाही. परमात्मा ते करून घेत नाही. शरीर, प्रकृती, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्रकृतीमधली म्हणजे विश्वातली बाह्य उपकरण, ते कर्म करण्याकरता जी काही साधनं लागत असतील तीही त्या संसारातलीच आहेत ना, तीही त्रिगुणात्मक प्रकृतीमधलीच आहेत. ती घेऊन स्वतःच्या अंतःकरणातल्या संस्काराला अनुकूल आणि स्वतःचं काही विकसित झालेलं कौशल्य असेल त्याला अनुरूप असं ते कर्म केलं जातं. आणि म्हणून ते म्हटलंय स्वभावस्तु प्रवर्तते. इथे आपण पूर्वी एक श्लोक म्हटला होता, गुणागुणेषु वर्तन्ते. हे सगळं, गुणा हा म्हणजे त्रिगुणामधले, त्रिगुणांचा सगळा खेळ चाललाय. ही जी कर्म चालली आहेत ती त्रिगुणांमध्ये चालली आहेत, त्रिगुणांमुळे चालली आहेत. हे कर्म करण्याची इच्छा निर्माण होतीये मनामध्ये, ते अंतःकरण सुद्धा त्रिगुणात्मकच आहे. आता पुढे, न कर्मफल संयोगम सृजती, कर्मफलाची गाठ. कर्तृत्व भाव स्वतःकडे घेऊन जे जे कर्म केलं जातं त्या प्रत्येक कर्माचं काही ना काहीतरी एक विवक्षित असं फळ निर्माण होतं. आणि ते प्रकृतीच्या व्यवस्थेनुसार त्या कर्त्याला प्रकृतीची जी काही योजना असेल त्या वेळेला मिळतं. त्याही व्यवस्थेत परमात्मा भाग घेत नाही. चांगल्या कर्मातून पुण्य, वाईट कर्मातून पाप निर्माण होतं आणि त्याची त्याची चांगली वाईट फळं ते कर्त्याला मिळतात कर्मानुसार. फळं मिळतात म्हणजे काय? त्याच्यानुसार त्याच्या चांगली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो करता पडतो किंवा ती परिस्थिती त्याच्या समोर उभी राहते की ज्याच्यातून त्याला सुख मिळेल किंवा दुःख मिळेल. आणि ह्याला काय म्हणतात? कर्मविपाक किंवा कर्माचा सिद्धांत. तर हे सुद्धा सगळं प्रकृतीच्या नियमांनुसार होत असतं. परमात्मा हे काहीही घडवून आणत नाही. आणि तर चौथं जे आहे की नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू, तो कोणाचंही पुण्य घेत नाही आणि त्याच्या बदल्यात त्याला चांगलं काही देण्याची व्यवस्था करत नाही किंवा वाईटाबद्दल तो शिक्षा सुद्धा करत नाही. मग माणूस देवाला नेहमी पाप अर्पण करून त्याच्या फळापासून सुटायला पाहत असतो आणि पुण्य अर्पण करून त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी ऐहिक फळ, ऐहिक गोष्टी मिळवायचा त्याचा प्रयत्न असतो. पण देव तर इथे म्हणतात काहीच स्वीकारत नाही आणि त्याच्या बदल्यात काही देतही नाही. आता हे ऐकल्यानंतर आपल्या ज्या धारणा आतापर्यंत झालेल्या आहेत त्याला चांगलाच हादरा बसलेला आहे. पण आपण आतापर्यंत वेगळं ऐकत आलोय. थोडं काय काय ऐकलंय आपण? चौथ्या अध्यायात आपण ऐकलंय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. प्रत्यक्ष भगवंत म्हणले होते चातुर्वर्ण्य हे गुणकर्माच्या विभागाप्रमाणे मीच निर्माण केलेलं आहे. आणि आता इथे तर म्हणतात काहीच कर्तृत्व आणि काही कर्म वगैरे मी काही करत नाही. 9व्या अध्यायामधले आपण 2 श्लोक, त्याचा आता आपण गेल्या दोन्ही क्लासेसमध्ये संदर्भ घेतला होता. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. अश्नामी म्हटलंय, मी ते स्वीकारतो
असं स्वतः भगवंत म्हणलेत. यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत, हे सगळं मला अर्पण कर, हे सुद्धा भगवंतच म्हणलेले. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम, म्हणजे कर्त्याच्या आज्ञेप्रमाणे, मी ते कर्ता तिथे ईश्वराला संबोधलेलं आहे. ईश्वराच्या आज्ञेने कर्मफळ मिळतं. नुसतं कर्म काय करेल हेही आपण ऐकलेलं आहे. आणि ईश्वर सगळ्यांना प्रेरणा देतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, हेही आपणच ऐकलंय. ह्याच गीतेत ऐकलंय. हे सगळे रेफरन्सेस एक आपण कर्तुराज्ञया प्राप्यते फलम उपदेश सारामधला घेतला, तेवढा सोडला तर बाकी सगळं याच गीतेत आगे मागे आपण काही वेगळंच ऐकलेलं आहे. आणि आता हे काय, आणि या श्लोकात मात्र देव हा सगळ्यापासून नामानिराळा आहे. हे सगळं भक्त म्हणवणाऱ्यांच्या देवाकडून असणाऱ्या अपेक्षा ज्या असतात त्यांचा भंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या या श्लोकात सांगितलेल्या आहेत. त्यांना आपल्याला वाटतं की मग देव आपल्या आहे असं आपण जे म्हणतो ते कशाच्या आधारावर, तो जर आम्हाला सांभाळून घेणार नसेल, आमच्या सुखापदरात पोटात घालणार नसेल, आमचं पुण्य आणि विशेषतः पाप जर घेणार नसेल, तर आम्ही त्याला पतित पावन वगैरे जे काही विरोध दिलेत त्यांना काय अर्थ राहिला. शिवाय संत आणि संत महात्मे सुद्धा आम्हाला इतके दिवस सांगतायत की तुम्ही काही करतेपणा घेऊ नका, सगळं काही देवाला अर्पण करा. मग आपण म्हणतो हो तोच करता आहे, त्यांनीच माझ्याकडनं हे करून घेतलं, नाहं करता हरिः करता. ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थच निर्माण आता राहत नाहीये. हे सगळं बोलल्यानंतर सगळं काही प्रकृतीच्या नियमांनुसार होणार, तिच्या शिस्तीत चालणार. मग देवाचा आधार आम्ही कसा काय घ्यायचा. भक्तांसाठी काही सवलत वगैरे नको का, थोडी प्रकृतीच्या शिस्तीच्या बडग्यातून थोडी सवलत हवी ना. भक्त होता मी म्हटल्यानंतर, किंवा मॅनेजरवर सगळी कामं सोपवून एखादा फॅक्टरी मालक जर फॅक्टरीत जातच नसेल, तसा हा देव वागतोय की काय. सगळं प्रकृतीवर सोपवून दिलंय, कर तुला काय करायचं ते, मी नामानिराळा. किंवा आमचे काही दयेचे अर्ज असतील किंवा आमच्या काही मागण्या असतील, हे त्याच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाहीत का, म्हणजे देवापर्यंत. असे जे सगळे प्रश्न ह्या 2 श्लोकांमध्ये जी विधानं झाली आपण ऐकलीत त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. त्याची उत्तरं आता आपल्याला शोधायची आहेत की परमेश्वर असं का वागतो किंवा हे असं का म्हटलेलं आहे. पहिली काही साधारण उत्तरं काढूया, सोपी सोपी उत्तर आहेत त्याला. की संत जेव्हा तुम्हाला कर्तृत्व द्यायला सांगतात तेव्हा माणसाने मी केलं असं त्याचा अहंकार वाढू नये, तो त्यांनी सोडून द्यावा. पण अहंकार वाढल्यानंतर त्याचं अनहित होणार हे संतांना कळत असतं. म्हणून त्याला ते त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी म्हणून सांगतात की बाबा तू कर्तृत्व देवालाच अर्पण करून टाक, हा स्वतःच्या जीवाला लावून घेऊ नकोस, मी केलं. पण ज्या देवाला अर्पण आपण करतो किंवा तसं म्हणतो त्या देवाचा आपल्याला खराच अनुभव आहे का हो. खरं म्हटलं जर अगदी खरं बोलायचं तर अजिबात नाही. आपण देव मूर्तीत आहे असं समजतो, पण आपल्याला देवाचा तसा अनुभव नाही जसा नामदेवांना होता की विठ्ठल मूर्तीतून बाहेर येऊन प्रत्यक्ष त्यांची खीर खात होता किंवा त्यांनी ठेवलेलं प्रसादाचं ताट जेवत होता, जनाबाईला काय दळण कांडण करायला मदत करत होता. असले अनुभव आपल्याकडे कुणालाच नाहीये. त्यामुळे आपण देवाला सुद्धा नाही समजू शकलेलो आतापर्यंत. त्याचबरोबर प्रकृतीचं जी काही सगळे नियमावली आहे ती सुद्धा आपल्याला साधारणच माहिती की काहीतरी कर्म केलं की काहीतरी फळ मिळणार. पण काही अदृष्ट, आपण मागच्याला बघितलं होतं, दृष्ट अदृष्ट प्राप्त अप्राप्त, तर ती अदृष्ट आणि अप्राप्त फळांबद्दल पुन्हा आपण पूर्णपणे अंधारात होतो. कुठल्या कर्माचं काय फळ असेल, ते कधी आपल्याला मिळेल, किंवा आत्ता काही आपल्या बाबतीत वाईट घडलं असेल तर ते कुठल्या पूर्वकर्माचं फळ म्हणून आपल्यावर ही परिस्थिती आली, काहीही क्लू नाहीये आपल्याला. आणि हे सगळं प्रकृती घडवून आणते असं इथे आपल्याला सांगण्यात येते. तर समर्थांनी ही जी मूळ प्रकृती आहे, जी हे सगळं काही घडवते आहे, स्वभावस्तु प्रवर्तते, ह्या सगळ्या 4ही गोष्टी आम्ही सांगितल्या, प्रकृतीच घडवते आहे. तर ह्या प्रकृतीलाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला थोडंसं ईश्वर आणि परमात्मा हे शब्द थोडे जपून आणि सावधानतेने वापरायचे.
आपण पुष्कळ वेळेला परमेश्वर, परमात्मा, ईश्वर, देव हे सगळे साधारणपणे समानार्थीच शब्द आपल्याला वाटतात. तसे ते वापरायला हरकतही नाही. पण आपण कुठल्या उद्दिष्टाने कुठला शब्द वापरायचा आहे हे जर आपण जेव्हा माहिती असेल तेव्हा आपल्याला त्याच्यातला फरक कळेल. पुढे आपण थोड्या व्याख्या बघितल्यानंतर ते लक्षात येईल. तर इथे आपण म्हणत होतो की माणूस देवाकडून सगळं अपेक्षा करतो आणि देव देव असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला त्याचा खरा अनुभव नाहीये. पण आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, आपल्याला सांभाळणारा, क्वचित प्रसंगी आपल्यावर कोपणारा, रागावणारा, आपला सुहृद, किंवा आपण त्याला कुठल्या तरी एका नात्याने आपण त्याच्याशी कनेक्ट होतो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, असं काहीतरी आपण प्रत्येक नात्याने ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम हे बघताना आपण बघितलं होतं. जसा भाव असेल त्याप्रमाणे देव तुम्हाला प्रतिसाद देतो. तर तो जो भाव आहे, देव माझा अमुक आहे म्हणून मी देवाला हे सांगते, तर त्या ज्या भावना किंवा देवाबद्दलचे आपण विचार करतो त्या सगळ्या भावना आणि विचार हे वृत्ती स्वरूपात असतात. आणि तो सर्व व्यापार अंतःकरण, वृत्ती हे अंतःकरणामध्ये निर्माण होतात. अंतःकरण हे प्रकृतीच्या प्रांतात आहे. त्यामुळे या सगळ्या भावना ही विचार हे सगळे प्रकृतीशी संबंधित आहेत. पण प्रकृती ही ईश्वराची शक्ती आहे आणि रामकृष्ण या प्रकृतीलाच जगन्माता असं म्हणतात. परमात्मा मुळात कसा आहे, निराकार, सर्वव्यापी आणि अविनाशी असा तत्व स्वरूप आहे. पण प्रकृती त्याला नामरूप देऊन साकार रूपात आणते. त्यामुळे मागचं परमतत्व जरी एकच असलं तरी आपण वेगवेगळ्या देवांच्या रूपामध्ये ते परमतत्व पाहतो. कोणी विठ्ठलाच्या रूपात, कोणी शंकराच्या रूपात, कोणी गणपतीच्या रूपामध्ये. आणि मग त्या त्या रूपांना अनुसरून आपलं जे वागणं असतं की गणपतीला लाल फूल, शंकराला बेल, किंवा तत्सम काही, त्याला दुधाचा अभिषेक, याला मोदक करा, हे जे काही आपले भक्तीचे व्यवहार चाललेले असतात वरवरच्या नामरूपात्मक प्रतीकांना अनुसरून, ते सगळे प्रकृतीतच घडत असतात. जे काही अर्पण होतं, जे काही स्वीकारलं जातं, जी काही भक्ती केली जाते, त्या भक्तीला जो काही प्रतिसाद मिळताना दिसतो, ते सगळं प्रकृतीतच आणि प्रकृतीच्या योगानेच होतं. आणि हे सगळं हे अंतःकरणाच्या पातळीवरती होत असतं. आणि अंतःकरण हे प्रकृतीतच येतं. कारण अंतःकरण हे सुद्धा सत्व रजतमापैकी सत्व गुणापासून बनलेलं आहे ते. पण त्याच्यामध्ये रजोगुणी किंवा तमोगुणी वृत्ती उठू शकतात. त्याची निर्मिती जरी सत्वगुणापासून बनलेली असली तरी त्याच्यामध्ये रजतमाचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतो. आणि इथे इथे जे आपण सारखं प्रकृती प्रकृती हा शब्द जो वापरतोय त्याला या श्लोकामध्ये स्वभाव असा शब्द वापरलेला आहे. आणि स्वयमेव सर्वं भावयती इति स्वभावः अशी एक स्वभावाची व्याख्या करतात की ती स्वतःच सगळं काही होते. आणि शंकराचार्यांनी एक जी व्याख्या केलेली आहे ती थोडी अधिक क्लिष्ट आहे, पण ती आपण बघणार आहोत. कारण त्या निमित्ताने आपल्याला काही थोड्याशा वेदांताच्या संकल्पना शिकता येतील. शंकराचार्य काय करतात स्वभावाची व्याख्या, अविद्या लक्षणा प्रकृती ही माया इति स्वभावः. अविद्या म्हणजे अज्ञान, हे जिचं लक्षण आहे म्हणजे अंगभूत लक्षण आहे, ज्याला आपण स्वरूप लक्षण म्हणतो, अशी प्रकृती म्हणजे माया. आता इथे 3 शब्द वापरलेत बरं का, अविद्या, प्रकृती आणि माया. ह्याचा आपण थोडासा आता अभ्यास करणार आहोत. जेव्हा आपण वेदांत शिकतो तेव्हा आपण परब्रह्म परब्रह्म हे तर शब्द खूप ऐकतो, प्रकृती हाही शब्द ऐकतो. तर उरलेल्या अविद्या आणि माया ह्या कशासाठी ते शब्द आहेत त्याचा थोडा विचार करणार आहोत. वेदांतामधल्या अजून 3 संकल्पना आहेत, जीव, जगत आणि ईश्वर. जीव, जगत आणि ईश्वर ह्या संकल्पना ह्या 3 शब्दांशी जोडलेल्या आहेत. अविद्येशी जोडलेला आहे जीव, प्रकृतीशी जोडलेला आहे जगत, आणि ईश्वराशी, माया हा शब्द जोडलेला आहे ईश्वराशी.
तर आता ते कसं ते बघूयात आपण. प्रकृती ही त्रिगुणात्मक असते असं आपण म्हटलं. प्रकृतीलाच माया असं सुद्धा कधी कधी, जसं मी म्हटलं की नाही की काही शब्द आपण बरेच वेळा समानार्थी वापरतो, तसं प्रकृती इक्वल टू माया असं सुद्धा वापरण्याची पद्धत आहे. आणि त्या त्या संदर्भात ते बरोबर आहे. संदर्भ लक्षात घेऊन आपण अर्थाकडे लक्ष दिला की मग आपली चूक होत नाही. तर मग आता या मायेची व्याख्या शंकराचार्यांनी तत्वबोध नावाच्या ग्रंथात काय केलेली आहे. ब्रह्माश्रया सत्वरजस्तमो गुणात्मिका माया असती. ब्रह्मावर आश्रित असलेली अत्यंत महत्वाचं पहिलं तिचं लक्षण सांगितलं. मायेला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. ब्रह्मावरती संपूर्णपणे ती अवलंबून आहे. आणि कशी आहे ती? सत्व रज तमो गुणात्मिका. सत्व रज आणि तम या 3 गुणांनी ती बनलेली असते आणि ब्रह्मावर अवलंबून असते. मायेचं काम काय आहे? मायेचं काम म्हणजे माया कशासाठी, आपण मायेचा विचारच मुळात आपण कशासाठी करतो. आपल्याला वेदांताचा सिद्धांत माहितीये. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. ब्रह्म म्हणजे परब्रह्म. परब्रह्म एवढं एकच सत्य गोष्ट आहे. बाकी सगळं दिसणारं अनुभवायला येणारं जग हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही बरं का. आपल्याला वाटतं खोटं खोटं तर असूच शकत नाही. आपण ते मान्यही करणार नाही, कारण आपण त्या जगाचा एक भाग होतो. आणि रोज आपण उठतो, झोपतो, खातो, पितो, सगळ्या क्रिया करतो, हे सगळं त्या जगातच चाललंय. तर त्या जगाला खोटं कसं म्हणणार? खोट्याला वेदांतात म्हणतात असत. पण ते जग सतही नाहीये आणि असतही नाहीये, म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे काय? की जे सारखं बदलणारं आहे, परिवर्तनशील आहे, त्याला मिथ्या म्हणतात. तसं काल होतं तसं आज नाही, आणि आज आहे तसं उद्या राहील त्याची शाश्वती नाही. तर आपल्याला आपण हे ऐकलेलं आहे की परब्रह्म चैतन्याच्या अधिष्ठानावर किंवा त्याच्या उपस्थितीमध्ये माया ही त्रिगुणांचा वापर करून जग निर्माण करते. जग हे मायेने निर्माण केलेलं आहे, मायेमुळे निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्याकरता ती त्रिगुणांचा वापर करते. आणि परब्रह्माचं अधिष्ठानही तितकंच गरजेचं असतं. म्हणजे जगाची निर्मिती होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. त्रिगुण जे त्याचं रॉ मटेरियल आहे, आणि परब्रह्म चैतन्य, तो चेतनाची उपस्थिती, हे सुद्धा आवश्यक आहे. आता इथे परब्रह्माच्या पासून ते परब्रह्माच्या अधिष्ठानावर, अधिष्ठान हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण आपण रज्जू सर्पाचं उदाहरण पुन्हा एकदा लक्षात घेऊयात, म्हणजे ते पुन्हा उजळणी होईल. की अंधारात पडलेली दोरी असेल तर त्या दोरीवर अंधारामुळे लांबून सर्पाचा भास होतो आणि आपण घाबरतो. तर जर सर्पाचा भास होण्याकरता तिथे दोरी पडलेली असणं आवश्यक आहे, म्हणजे अधिष्ठान तिथे असणं आवश्यक आहे. भास सुद्धा जरी खोटा असला, मिथ्या असला, तरी तो भास निर्माण व्हायला काहीतरी खरं असावं लागतं, तरच तो भास निर्माण होऊ शकतो. म्हणून शंकराचार्य त्यांच्या भाष्यामध्ये बरेच वेळा म्हणतात अधिष्ठान मित्येव सत्यम. अधिष्ठान हेच सत्य आहे. तसं सर्पाचा भास होण्यासाठी रज्जू असायलाच पाहिजे, तसं जगाचा भास होण्यासाठी आधी ब्रह्म असायलाच हवं. म्हणजे जशी ब्रह्माच्या अधिष्ठानावर मग भास कसा निर्माण झाला? इथे आता मायेच्या अंगच्या 2 शक्ती आपल्याला विचारात घ्यायला लागतात. मायेच्या अंगामध्ये 2 शक्ती आहेत. एक आहे आवरण शक्ती आणि दुसरी आहे विक्षेप शक्ती. आवरण शक्ती ही अज्ञान स्वरूप आहे, जी सत्यावर आवरण घालते. आता इथे जेव्हा ती अज्ञान निर्माण करणारी, म्हणजे आवरण निर्माण करणारी शक्ती म्हणून जेव्हा माया काम करते, तेव्हा तिला म्हणतात अविद्या. कारण अविद्या म्हणजे अज्ञान. आणि आपण आता सत्वरज तमाचा सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. तर अज्ञान हे कोणाचं लक्षण आहे? या 3 गुणांपैकी तमोगुणाचं लक्षण आहे.
तर अविद्या ही तमोगुण प्रधान असते. आणि एकदा का अज्ञानाचं आवरण आलं, म्हणजे एकदा का अंधार असला, तिथे अज्ञानाचं आवरण आणि रज्जू सर्पातला आपण पॅरलली बघणार. अज्ञानाच्या ठिकाणी तिथे अंधाराची कल्पना करायची. अंधार आहे त्यामुळे रज्जू झाकली गेली. इथे अज्ञान आहे म्हणून परब्रह्माचं चैतन्य झाकलं गेलं. आणि मग इथे सर्प निर्माण झाला. हा सर्प निर्माण करण्याचं जे काही काम आहे, ती जी शक्ती आहे मायेची, त्याला म्हणायचं विक्षेप शक्ती. जे नाही ते निर्माण करते ती. आणि ही जी सृजनात्मक शक्ती आहे, त्या विक्षेप शक्तीला बरेच वेळेला माया म्हणतात. अविद्या अज्ञानात्मक शक्ती आहे, आवरण घालणारी शक्ती, तिला म्हणतात अविद्या. आणि सृजनात्मक शक्ती आहे, विक्षेप शक्ती, तिला माया असं म्हणतात. आणि ती सत्वगुण प्रधान आहे असं म्हणतात. आता हे जे त्रिगुण आहेत त्यांचा सतत इम्बॅलन्स होत असतो बरं का. तर मायेमध्ये शुद्ध सत्व असतं आणि अविद्येमध्ये मलिन सत्व असतं. सत्वाचा प्रभाव असतो पण तो तमोगुणांनी झाकोळलेला असतो. तमोगुणांनी ते सत्व मलिन झालेलं असतं. आता ह्याची कल्पना करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की सूर्य सूर्य आकाशामध्ये तळपतो आहे. एक सुंदर स्वच्छ मोठा नितळ पाण्याचा स्वच्छ पाण्याचा तलाव आहे. त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जर पडलं असेल तर ते कसं दिसेल? स्वच्छ. आणि अगदी जसा सूर्य दिसतो तसाच तो तेजस्वी झळाळणार असं ते त्याचं प्रतिबिंब असेल. तर हे जे स्वच्छ पाण्याचं तळ आहे ती शुद्ध सत्व प्रधान माया. आणि ते जे प्रतिबिंब आहे मायेत पडलेलं परब्रह्माचं प्रतिबिंब. परब्रह्म म्हणजे सूर्य, तळ म्हणजे स्वच्छ तळ म्हणजे माया. आणि तळ्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे सत्वगुणाच्या मायेच्या उपाधीनी युक्त असलेलं चैतन्य. आणि हे माया अधिक हे चैतन्य म्हणजे ईश्वर. समजतंय? थोडंसं अवघड आहे पण मी त्याला उदाहरणाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतेय की प्रत्यक्ष परब्रह्म आणि माया यांचा एकमेकांची घट्ट असे दोघांनी शेकहँड केलेत आणि एकत्र काम करूयात असं काहीच झालेलं नाहीये. सगळं प्रतिबिंबावरतीच होतं आहे. मायेतल्या शुद्ध सत्वामध्ये जे परब्रह्म चैतन्याचं प्रतिबिंब पडलंय त्याच्यामुळे मायेला शक्ती मिळते आणि ते सृजनात्मक शक्ती काम करून ती सगळे भास निर्माण करते. म्हणजे भासात्मक सगळे जग निर्माण करते. आणि इकडे आता आपण अविद्येबद्दल पण बोलायचंय. अविद्या ही फक्त एकेका जीवाला अज्ञानात टाकत असते. तर अज्ञान आणि अविद्या म्हणजे असं छोटी छोटी डबकी असतील आणि त्याच्यामध्ये गढुळलेलं पाणी असेल. सूर्य एकच आहे. सूर्याचे सगळे डबक्यांमध्ये जे पडलेलं असेल प्रतिबिंब ते कसं असेल? मलिनच असेल ना, कारण मुळात पाणीच गढूळ आहे. तर त्याच्यामधलं चैतन्य इतकं तेजस्वी कसं काय दिसेल? तर ते जे काही चैतन्य असेल त्या डबक्यात पडलेलं जे प्रतिबिंब त्याला आपण म्हणतो चिदाभास. आपण चिदाभास हा शब्द मात्र पूर्वी ऐकलेला आहे. आणि प्रत्येक जीवाला चैतन्य पुरवणारा जो असतो तो चिदाभास असतो. आणि मायेला जगाच्या निर्माणासाठी चैतन्य पुरवणारा जो असतो तो ईश्वर. तेव्हा मायेच्या सकट ईश्वर असतो. आता आता आपण नवीन शब्द वापरणार आहोत, उपाधी, जो आपण आधी वापरलेला आहे. तेव्हा अविद्या ही जीवाची उपाधी आहे. म्हणजे अविद्या अधिक प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे जीव आणि माया अधिक प्रतिबिंबित चैतन्य जे छान तेजस्वी आहे ते म्हणजे ईश्वर. म्हणजे माया ही ईश्वराची उपाधी आहे आणि अविद्या ही जीवाची उपाधी आहे. तेव्हा आता आपल्या तीन ज्या गोष्टी चालल्या आहेत, जीव, ईश्वर आणि जगत. आणि ते आपण प्रसिद्ध वाक्य माहितीच आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. मया म्हणजे आता इथे परमेश्वर बोलतायत. 7व्या अध्यायातलं मला वाटतं ही ओळ, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. आणि 4थ्या अध्यायामध्ये पण आपण ऐकली होती एक ओळ जी सिमिलर आहे.
प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. जेव्हा अवतार रहस्य हा विभाग आपण बघत होतो की निर्गुण निराकार परब्रह्म अवतारी पुरुष म्हणून कसं आलं, तर माझीच माया आत्ममाया असं म्हटलं की माझी स्वीय शक्ती आहे, त्या मायेला मी वश केलं आणि प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय तिच्या आधाराने मी संभवामी, मी निर्माण झालो, म्हणजे मी अवतार घेतला. म्हणजे मी आता जे मगाशी आपण वाक्य वाचलं की निर्गुण निराकार परमात्म्याला प्रकृती सगुण साकार करते असं मगाशी म्हटलं ना मी, ते म्हणजे हे. आता आपण परत आपल्या श्लोकाकडे येऊया. इथे ईश्वर जे म्हटलंय किंवा प्रभू विभू हे जे शब्द वापरलेत ते निरुपाधिक परब्रह्मासाठी वापरलेले आहेत आणि आपण सारखं जे बोलत असतो ते सोपाधिक परमेश्वराबद्दल. सोपाधिक परमात्म्याला ईश्वर म्हणायचं. ईश्वर शब्द जेव्हा जेव्हा येईल तेव्हा काळजीपूर्वक वाचायचं की काय संदर्भात आपण पाहतो आहोत, आणि ते बाकीचा साधारण श्लोकाचा अर्थ पाहिला की आपल्याला लक्षात येतं की आपण आता ईश्वर म्हणजे परमेश्वर म्हणायचं आहे, परमात्मा परब्रह्म म्हणायचा आहे का हा मायोपाधिक ईश्वर म्हणायचा आहे. हा जो ईश्वर आहे, जेव्हा आपण मायेच्या उपाधीनी जो ईश्वर बनलेला आहे, म्हणजे त्याला त्याला तो सगळा करता धरता सृष्टा सगळ्यांना प्रेरणा देणारा वगैरे वगैरे हे आपण जे बोलतो ते सोपाधिक परमात्म्यासाठी बरोबर आहे, निरुपाधिक परमात्म्यासाठी बरोबर नाही. हे सांगण्यासाठी मी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहिती नाही कितपत मी सांगू शकलीये, पण जर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर जरूर विचारा. म्हणजे क्लास नंतर आपल्याला फार वेळ नसतो, पण व्हॉइस मेसेजनी किंवा रिटर्न मेसेजनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारायला हरकत नाही किंवा लिहून विचारायला हरकत नाही. ही गोष्ट चांगली समजून घेण्याची आहे. पुन्हा आपल्याला म्हणजे संधी आहेच, गीताभर संधी आहे. 7व्या अध्यायात 13व्या अध्यायामध्ये पुन्हा आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना विचारात घ्याव्या लागणारच आहेत. त्या फक्त मी आता इथे इंट्रोड्यूस केल्या, कारण इथे प्रभू आणि विभू म्हटलं की आपल्याला प्रभू म्हणजे आपल्याला परमेश्वरच वाटतो आणि मग तो ईश्वर सगळं करतो असं आपण मानतो. आणि इथं तर म्हणतात की हा काहीच करत नाही, ह्याची संगती लागायला पाहिजे, ती लागत नाही. म्हणून इथे लक्षात घ्यायचं की या श्लोकामधला प्रभू हा निरुपाधिक परमात्मा या अर्थाने वापरलेला आहे. आता हा प्रभू 3 लक्षणांनी युक्त असतो. त्याची व्याख्या आहे, प्रकर्षेण स्वयमेव भाती सर्वं भासयति इति वा सर्वात्मना स्वयमेव भाती इति वा प्रभुः. पहिला जो तुकडा आहे प्रकर्षेण स्वयमेव भाती. आपण एवढी प्रभूची व्याख्या बघूयात आणि मग थांबूयात. 5:03 झाली आहेत का? एवढं करून थांबूयात. ह्याला थोडासा आज वेळ लागणारच होता. प्रकर्षेण स्वयमेव भाती म्हणजे प्रभू हा प्रकर्षाने स्वयंप्रकाशित आहे, स्वयंभू आहे. नंतर सर्वं भासयति, तो सगळ्या वस्तूंना प्रकाशित करतो. प्रकाशित करतो म्हणजे काय, सगळ्या वस्तूंचं ज्ञान आणि अनुभव आपण घेऊ शकतो ते त्या प्रभूमुळे. आणि सर्वात्मना स्वयमेव भाती, सर्व प्राणी मात्रामध्ये हा आत्मरूपाने प्रकाशित असतो. अशी 3 लक्षणं सांगितली. तर या 3 लक्षणावरून आपल्या असं लक्षात येतं की पहिलं जे लक्षण आहे ते व्यष्टीसाठी आहे. प्रभू हा व्यष्टीसाठी म्हणजे व्यक्तीच्या संदर्भात जीव म्हणून बघायचं, समष्टीसाठी म्हणजे अख्ख्या सृष्टीच्या संदर्भात ईश्वर म्हणून बघायचं, आणि परमेष्टीसाठी म्हणजे स्वतःच्या शुद्ध स्वरूपामध्ये परमात्मा किंवा परब्रह्म या स्वरूपात बघायचं. जीव ईश्वर आणि परमात्मा, व्यष्टी समष्टी आणि परमेष्टी. कुठल्या संदर्भात आपण त्याचा प्रभूचा अर्थ जोडतोय याप्रमाणे त्याला काय म्हणायचं हे आपण ह्या प्रभूच्या व्याख्येतून बघितलं. आणि कर्ता कर्म करण हा सगळा, करण म्हणजे साधन, हे सगळा प्रकृतीचा खेळ आहे, तो परमात्म्याला लागू होत नाही. तर ह्याच्याविषयी आपण अधिक सविस्तर चिंतन पुढच्या क्लासमध्ये करूया. फक्त मला पुढचा क्लास मी 8 तारखेला कन्फर्म करीन. कदाचित मला 9 जूनचा क्लास घ्यायला जमणार नाही, पण ते मला 8ला नक्की कळेल.
मी 8ला मेसेज टाकेन त्याप्रमाणे. हं? प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.